हेच या जन्मी जणू। आधी प्लीज तुम्ही श्रीला बघा। हो चला। काही जायचं काम नाही, मग तिला वाटेल तिचं ऐकते म्हणून, आपण हरलो असं वाटेल तिला। तिला काय करायचं ते करू दे, आपण नाही करायचं। गप्प बस। श्यामल, आता मात्र अगदी हद्द गाठलीस ग तू। काळजी करण्यासारखं काहीच कारण नाहीये। थोडासा अशक्तपणा आलाय त्याला आणि त्यामुळे डोक्यावर ताण येऊन चक्कर आली, इतकंच। एक्झॅक्टली काय झालं ते सांगता येईल का मला? मी सांगतो। हे सगळं सुरू झालं पद्मजा गेल्यापासूनच। फार काही सिरियस नाही असं समजून आम्ही त्याकडे दुर्लक्ष केलं, पण कोणाला माहित होतं की पुढे जाऊन हे असं काहीतरी होईल। अचानक काय झालं माहित नाही, ते खूप अस्वस्थ झाले आणि चक्कर येऊन पडले, नंतर बेशुद्धच पडले। एकूण सगळं तसं फार काही सिरियस नाहीये खरंच। म्हणजे श्रीकांत आधीच एका आजारातून जात होता आणि त्यात त्याला दुसरा धक्का बसला। म्हणजे अंजली, जी त्याच्यासाठी पद्मजा होती, ती त्याला सोडून गेली। श्रीकांत हा धक्का सहन करू शकला नाही आणि या सगळ्यामध्ये त्याच्या मनाचा गोंधळ उडालाय। हा बर बर बर, हो हो, हा बर बर, अच्छा। काय ग, सगळं ठीक आहे ना तिकडे? नाही, आता काळजीचं काही कारण नाहीये। सुहासराव आज अगदी देवासारखे धावून आले मदतीला। देवा, अशीच कृपा राहू दे रे माझ्या लेकीवर। खर तर तुमचे आभार कुठल्या शब्दात मानू कळतच नाही। हे नमुना सुरू होऊ नकोस। मी पद्मजा होण्याचा हट्ट धरला नसताना तर हे सगळं झालंच नसतं। श्रीकांतला त्रास झाला नसता आणि तुम्हालाही। पुन्हा तेच, पद्मजा गेल्यानंतर तो एका काल्पनिक जगामध्ये वावरतोय। पद्मजा गेलीये हे अजून त्याने तसं स्वीकारलेलंच नाहीये। त्याच्या काल्पनिक जगामध्ये त्याने पद्मजाचं अस्तित्व अजूनही जिवंत ठेवलेलं आहे। तो कायम तुझ्यामध्ये पद्मजाला शोधत राहिला। बरं झालं तो सुहास वेळेवरती आला, नाहीतर त्या भोंदू बाबाच्या जाळ्यात पुरते अडकलो होतो आपण। खरं तर या असल्या गोष्टींवरती माझा कधीच विश्वास नव्हता। परवा मी फक्त त्यांना अंजलीला संपवण्याचा उपाय विचारला, तो असा भडकला माझ्यावर जसं काय खरा साधू। अंजलीला संपवण्याचा उपाय विचारायला गेली तू सुद्धा बाबाकडे? हो श्यामल, एखाद्याला धडा शिकवण्यासाठी त्याचा जीव घ्यायची गरज नसते। धडा तर शिकवणारच आहे मी त्या सटवीला। पुरे काय चाललंय तुमचं? कोण चुकीचं आहे कोण बरोबर ह्या गोष्टीवर वाद घालत बसणार आहोत का आपण? एक दिवस असा येईल ना की ती अंजली हे अख्खं घर बडकावून बसेल। ए बाई, जरा चांगलं बोल ना। आता फक्त ह्या गोष्टीचा विचार करायला हवा की अंजलीला दादूपासून दूर कसं करता येईल। नाहीतर एक दिवस असा येईल की आज जसं दादू अंजलीला विसरलाय तसं तो आपल्या सगळ्यांना विसरेल। माझा विश्वास आहे तू श्रीला यातून नक्की बाहेर काढशील। अगं, औषधानं शरीराचा उपचार करतात, पण मनाचा उपाय तो मनानच होतो। आणि तुझं प्रेम नक्की श्रीला बरं करेल। अगं, प्रेमाच्या बळावर सावित्रीनं आपल्या पतीसाठी मरणाला सुद्धा झुकवलं होतं। या अंजलीला पद्मजा व्हायला मदत कराल ना? माझ्या श्रीसाठी मी काहीही करायला तयार आहे। त्या सूटकेस मध्ये काय? त्यात अगं त्यातच पद्मजा आहे। श्रीकांत पण असंच काहीतरी म्हणत होते।